जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। भिवंडी तालुक्यातील वावली गावचे सुपुत्र तथा भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्रीकांत गायकर व त्यांच्या सौभाग्यवती श्रेया श्रीकांत गायकर व समस्त गायकर परिवार व BGR ग्रुपच्या वतीने श्री दत्त जयंतीच्या पवित्र पर्व काळानिमित्त श्री रामकथा आयोजित करण्यात आली आहे आणि यावेळी श्रीरामकथेचे प्रथमच दिवस असून यावेळी श्री रामायण ग्रंथ नगर प्रदक्षिणा तसेच पालखी सोहळा संपूर्ण गावातून ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ महिला पुरुष लहान थोर मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे समस्त गायकर परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच यावेळी गायकर परिवाराच्या वतीने हरिपाठ भजन तसेच विविध धार्मिक उपक्रम यावेळी समस्त गायकर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे पाहुणे मंडळींचे साधू संतांचे वारकरी भक्तांचे समस्त गायकर परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. तसेच सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना समस्त गायकर परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. तर चला पाहूया काही क्षणचित्रे.
खरं तर येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. या दत्त जयंतीचा उत्सव आपल्या वाघोली गावामध्ये जे BGR कन्स्ट्रक्शन आहे त्या वेअर हाऊसमध्ये आपलं दत्त महाराजांचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव हा फार मोठ्या उत्साहाने उल्हासाने सगळे एकत्र येऊन हा उत्सव सण साजरा करत असतो. त्याच निमित्ताने खरं तर रामकथेला तुम्ही विचारल्याप्रमाणे किती वर्षे झाली तर तसं नसून हा प्रथमच वर्ष आहे. हा दत्त जयंतीच्या पर्व काळानिमित्त श्री रामकथेचं आयोजन केलं आणि त्याची आज सुरुवात होत आहे. खरं तर 27 तारखेपासून हे सुरुवात होऊन 4 तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी ह्या रामकथेचं समारोप होणार आहे. आज पहिल्याच दिवशी या वाहुली गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज खरं तर जे आपलं रामायणाचं रामचरित्र मानस किंवा आपलं जे हे रामकथेचं हे रामायणाचं प्रदक्षिणाचं आज खऱ्या अर्थाने संपूर्ण गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं आज झालेलं आहे. पालखीसह कळश यात्रेसह ही प्रदक्षिणा झालेली आहे. त्याचबरोबर सोबत शिवलिंगाची देखील स्थापना होणार आहे आणि शिव महादेव देखील या पालखीमध्ये विराजमान झालेले आहेत. एक अतिशय आनंद उत्साह खरं तर या परिसरामध्ये ग्रामस्थांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि खरंच नामामध्ये राम रामामध्ये नाम ह्या रामकथेचं सार खरं तर गेल्या या 7 दिवसामध्ये सर्वांनाच एक ज्ञानामृत आदरणीय प्रबोधन मार्तंड विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि खरं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी देखील आव्हान करेल, आज पहिलाच दिवस आहे, 6:30 ते 9:30 हे श्रीराम कथेचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करेल की या पावन पर्वामध्ये या कथेमध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या श्रीराम कथेचं श्रवण करावं. आपलं ज्ञानामृताचं श्रवण करून आपल्यामध्ये काही त्या श्रवणातून काही अंगीकारता येईल, बदल करता येईल, प्रभू श्रीरामांचे आचार विचार काही घेता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी या श्रीराम कथेला उपस्थित राहावं या आजच्या दिवशी चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती करतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय, भाई सब संतन की जय. जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय.
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की और ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज